नमस्कार गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 6 ते 12 महिन्यांच्या बाळाच्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा व असेच नवनवीन बाळांच्या आरोग्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा, यात कोणते पदार्थांचा समावेश करावा या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहिलं म्हणजे पालेभाज्या खाण्याची सवय लावावी। लहानपणापासून मुलांना पालेभाज्या खाण्याची सवय लावावी, जसे की पालक, बीन्स, ब्रोकोली, गाजर या गोष्टींचा बारीक पेस्ट किंवा ज्यूस करून लहान मुलांना द्यावा। कारण या भाज्यांमध्ये फायबर आणि पोषक तत्वांचा समावेश असतो, त्यामुळे तुमच्या लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते। त्याचबरोबर दुसरे म्हणजे मुलांना पोळी भात खाण्याची सवय लावावी। गहू, तांदूळ आणि धान्यांमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे या धान्यांमधून अनेक आवश्यक पोषक घटक लहान मुलांच्या शरीरात जातात। मुलांच्या आहारात गहू आणि तपकिरी तांदूळ यांचा समावेश करा, जेणेकरून हा आहार आरोग्यदायी आहार बनू शकेल। त्याचबरोबर लहान मुलांना रोज एक मोसमी फळ खायला द्यावे। फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात। मुलांच्या आहारात दररोज किमान एका फळांचा तुम्ही समावेश करू शकता। फळांमध्ये त्यांना केळी, टरबूज आणि सफरचंद खायला द्या, त्यामुळे मुलांचा आहार निरोगी राहील। त्याचबरोबर कडधान्य आणि शेंगा यांचाही तुम्ही मुलांच्या आहारामध्ये समावेश करायला हवा। कडधान्य आणि शेंगा या दोन्ही गोष्टी लोह, पोटॅशियम आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात या गोष्टींचा आठवणीने समावेश करावा। जसे की चणे, राजमा, वाटाणे, मटकी ही कडधान्य मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतात। त्याचबरोबर सुकामेवा देखील लहान मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतो। बाळ 1 वर्षाचं झालं की त्याला तुम्ही हेल्दी बनवण्यासाठी वरील गोष्टी खाऊ घालू शकता। या गोष्टी तुम्ही सुक्या मेव्यांचाही समावेश करू शकता। सुकामेवा चांगला बारीक करून मुलांच्या आहारात समाविष्ट करता येऊ शकतो। खास करून खजूर आणि अंजीर मुलांना सर्वात जास्त फायदेशीर ठरतात। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाळाच्या आहाराबाबतची काळजी घ्यायची आहे व बाळाला सदृढ बनवण्यासाठी असे नवनवीन बाळांच्या आहारामध्ये तुम्ही समाविष्ट करायचा आहे। अशा पद्धतीने माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।